भुंतर, कसोल, मणिकरण, कुल्लू असं सगळं बघून झाल्यावर आम्ही निघालो मनालीकडे. हिमाचलमध्ये येऊन आम्हाला 4 दिवस झाले होते आणि आम्ही इथल्या वातावरणात ऍडजस्ट झालो होतो. आज मनालीला जायचं असं ठरवलं होतं, पण ट्रिपमध्ये गाडी बिघडली नाही असं होईल का? अर्ध्या रस्त्यातच गाडीचं हॉर्स पाईप अचानक लीक झाला आणि गाडी गॅरेजला लावावी लागली. नमस्कार मंडळी, मी मयुरी. हिमाचल व्लॉग सिरीजच्या 9व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मनालीला जाताना रस्त्यातच गाडी बंद पडली. गाडी नीट होईपर्यंत आम्ही गेलो शेजारच्या रायसन गावात. इथे नदीपात्रात उतरलो. खळखळून वाहणारी ब्यास नदी अशी मनमोहक वाटत होती ना की काय सांगू. ब्यास नदीवर बांधलेला लोखंडी पूल आणि त्याच्यावर लावलेले ते रंगीबेरंगी झेंडे काय भारी दिसत होते. बराच वेळ इथे बसलो. समोर मनाली हायवे दिसत होता. त्या लोखंडी पुलावरून गाड्या जात होत्या. इथे येऊन मन शांत झालं. हिमाचलमध्ये फिरणं म्हणजे एका विशिष्ट जागेला भेट देणं असं अजिबात डोक्यात ठेवू नका. तिथली गावं, ती माणसं, तिथले डोंगर, खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि देवदारची ती भली मोठी झाडं, हे सगळं बघत अनुभवत पुढे जायचं. आम्हाला गाडी बंद पडल्याचं क्षणभरही दुःख वाटलं नाही. त्या बदल्यात एक भारी अनुभव घेता आला. आम्ही निवांत एन्जॉय केलं तोपर्यंत गाडी नीट झाली आणि ड्रायव्हर आम्हाला घ्यायला आले. या पुलावरून गाडी फक्त पहाडी ड्रायव्हरच नेऊ शकतात. दोन्ही आरसे फोल्ड केल्याशिवाय गाडी बसतच नाही. इथे जाम भीती वाटते. प्रवासात नेहमी ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडतीलच असं नाही. अनपेक्षितपणे हे नदीमध्ये उतरणं, हा लोखंडी पूल, त्यावरून डुलत डुलत जाणारी गाडी, या गोष्टी मनात कायमच्या झाल्या.